अपक्ष आमदार रवी राणांवरील पोलिसांच्या कारवाईवरून विधानसभेत चांगलंच वातावरण तापलं। रवी राणांवर पोलिसांकडून कलम 307 नुसार गुन्हा दाखल केलाय। मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाल्याचा आरोप राणांनी केला। तसंच न्याय न मिळाल्यास सभागृहातच फाशी घेणार असा इशाराही राणांनी दिलाय। पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट। या पेंड्रामध्ये मी फाशी गेली त्या अध्यक्ष महोदय, मला फाशी द्या। पोलीस बेछूट होतील अध्यक्ष महोदय, बेछूट होतील। तेव्हा एकदा जर पोलीस बेछूट झाले अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये काहीच उरणार नाही अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, उद्या मला सांगा, राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांनी काय केलं म्हणून अजितदादांना फासावर लटकवाल का? बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणांवर पोलिसांनी 307 चा गुन्हा दाखल केला आणि त्याचे पडसाद विधानसभेत उमटले। परवानगी न घेता रवी राणांनी अमरावतीत बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिकेने काढला। त्यानंतर रवी राणांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकरांवर शाई फेकली। याच प्रकरणात पोलिसांनी राणांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला। हाच मुद्दा फडणवीसांनी विधानसभेत उचलला। कुठल्याही कमिशनरवर अशा प्रकारे शाई फेकणं निषेधार्ह आहे, चूक आहे, त्याच्यात सजा झालीच पाहिजे। पण गुन्हेगाराची कनेक्शन नाही, गुन्ह्याची कनेक्शन नाही। अध्यक्ष महोदय, उद्या मला सांगा, राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांनी काय केलं म्हणून अजितदादांना फासावर लटकवाल का? अध्यक्ष महोदय, अशा प्रकारे जो दिल्लीमध्ये अध्यक्ष महोदय अशा माणसावर थेट 307 लावता, मूळ गुन्हेगारांवरच छोटा गुन्हा लावला। आणि मग कोणाचे नेमके फोन आले अध्यक्ष महोदय की या ठिकाणी त्यांच्यावर 307 आणि जो आमदार त्या ठिकाणी नाही, 4 दिवस झाले दिल्लीमध्ये, त्याच्यावर 307 कसा लागू शकतो अध्यक्ष महोदय? पोलिसांना आलेल्या आदेशावरूनच आपल्यावर अमरावतीमध्ये नसतानाही गुन्हा दाखल झाला। त्यामुळे न्याय न दिल्यास सभागृहातच फाशी घेईन असा इशाराच राणांनी सरकारला दिला। जर मी खोटं बोलत असेल, या पेंड्रामध्ये सगळे पुरावे, मी फाशी गेली त्या अध्यक्ष महोदय, मला फाशी द्या। आणि या ठिकाणी अध्यक्ष महोदय, या विधिमंडळामध्ये मांडायला या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय अशा प्रकारे 307 बेकायदेशीर जर लावले जात असतील तर ज्यांनी बेकायदेशीर 307 लावले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा पोलीस बेछूट होतील अध्यक्ष महोदय, बेछूट होतील। आज तुमचं राज्य आहे, पण लक्षात ठेवा, एकदा जर पोलीस बेछूट झाले अध्यक्ष महोदय तर या ठिकाणी या राज्यामध्ये काहीच उरणार नाही अध्यक्ष महोदय। आणि आपण आम्हाला संरक्षण द्यावं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री वळसे पाटलांच्या फोन नंतरच आपल्याला कलम 307 नुसार गुन्हा दाखल झाल्याचा आरोपही रवी राणा यांचा आहे। तर राणांचे आरोप फेटाळतानाच या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले। मी या ठिकाणी सांगतो, या राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी फोन सीपीला केला आणि माझा त्याच्यावर पुरावा आहे अध्यक्ष महोदय, या पेनड्राईव्ह मध्ये पुरावा आहे। यांनी माझ्यासाठी फोन करून त्या ठिकाणी रवीनाला अटक करा। मी या ठिकाणी गृहमंत्र्यांना सांगतो, मला आज आर पाटील यांची आठवण येते की आर पाटील सारखे गृहमंत्री या राज्याला पाहिजे। जर खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये जर तुम्ही वाजेसारखे क्रिमिनल अधिकारी निर्माण कराल तर तुमचं पण अनिल देशमुख सारखी परिस्थिती होईल अध्यक्ष महोदय, हे विसरू नका। कुठल्याही प्रकारची कृती करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री किंवा मी कुठले आदेश दिलेले नव्हते। सन्माननीय सदस्यांच्या भावना लक्षामध्ये घेऊन, या सभागृहाच्या भावना लक्षामध्ये घेऊन आमचे जे लॉ अँड ऑर्डरचे एडीजी आहेत, या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्याच्या संदर्भातला जो कन्क्लुडिंग अहवाल आहे तो मी माननीय विरोधी पक्षनेत्यांबरोबर डिस्कस करेन। पोलिसांना कसे फोन आले आणि कशी सूडबुद्धीने कारवाई झाली याचे पेनड्राईव्ह पुरावे असल्याचा दावा राणांचा आहे। आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीतनं सत्य समोर येईलच। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।